भारतीय कपड्यांचा विचार केला तर साडी हा स्त्रियांचा आवडता पेहराव आहे. साडी हा प्रत्येक स्त्रीच्या कपाटाचा महत्त्वाचा भाग असतो. रोजचा पोशाख असो किंवा कोणताही खास प्रसंग असो, खास करून महिला साडी नेसणं पसंत करतात. जर तुम्ही देखील यापैकी एक असाल तर तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण वर्ध्याच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज आणि बिहारच्या मधुबनी मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी कॅन्सरग्रस्त 2 महिलांवर उपचार करून त्यांच्या कॅन्सरला पेटिकोट कॅन्सर असं नाव दिलंय. म्हणजे तुमच्या आवडत्या साडीमुळे कॅन्सरसारखा घातक आजारही होऊ शकतो. तर हा पेटिकोट कॅन्सर आहे काय आणि तो टाळण्यासाठी काय उपाय आहेत ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि धन्वंतरीच्या आणखी एका एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. डॉक्टरांच्या मते चुकीच्या पद्धतीने साडी नेसल्यामुळे हा कॅन्सर होऊ शकतो. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात डॉक्टरांनी म्हटलंय की पेटिकोट कमरेला घट्ट बांधल्यामुळे ही स्थिती उद्भवते. ते म्हणतात की पेटिकोट बांधण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्वचेला कर्करोग आणि इतर आरोग्य धोके होऊ शकतात. पेटिकोटची नाडी घट्ट बांधली असल्यास सततचा दबाव आणि दीर्घकाळापर्यंतचे घर्षण त्वचेला त्रास देऊ शकते आणि अल्सर होऊ शकतो. त्यामुळे सूज आणि कर्करोगासारख्या रोगांचा धोका देखील वाढू शकतो. ज्या महिला रोज साडी नेसतात त्या महिलांना, तसेच उष्ण आणि दमट हवामानात राहणाऱ्या महिलांना पेटिकोटमुळे होणारा त्रास होऊ शकतो. ग्रामीण भागातील महिला, जिथे आरोग्य सुविधांची उपलब्धता अजूनही कमी आहे, त्यांना या आजाराचा जास्त धोका आहे. कमी जागरूकतेमुळे त्वचेचा रंग बदलण्यासारख्या सुरुवातीच्या लक्षणांकडे महिला जास्त लक्ष देत नाहीत. डॉक्टर राणे यांच्या मते केवळ साडीच नाही तर चुडीदार आणि धोतरही नीट नेसले नाही तर ही परिस्थिती उद्भवू शकते. ही स्थिती दुर्मिळ असली तरी त्यातून धडा घेऊन खबरदारी घेण्याची गरज आहे. तुम्हीही रोज साडी नेसत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम, घट्ट पेटिकोट घालणे टाळा. पेटिकोटची दोरी कमरेभोवती घट्ट बांधू नका. विशेषतः जर त्या भागावर रंग खराब होणे आणि खाज सुटणे यासारख्या समस्या दिसत असतील तर असे कपडे घालणे टाळा. घरी फक्त सैल आणि लवचिकच कपडे घाला. तसेच कमरेच्या भागाच्या स्वच्छतेची काळजी घ्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.